आज मी तुझ्याकडे माझ्या ओवीसाठी आणि सावलीसाठी प्रार्थना करायला आले. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. काही करून सावलीला ते गाण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवं. सावली आणि ओवीला एकत्र गाण्याची संधी मिळायला हवी देवा प्लीज. या शांत झालेल्या घरात पुन्हा एकदा गाण्याचे सूर नांदू दे. माझ्या मनातली एकमेव इच्छा काय आहे तुला माहितीच आहे. तेव्हा काही करून सारंग आणि सावलीला एकत्र आण. त्यांच्या तुटलेल्या संसाराला मीच कारणीभूत आहे, मीच जबाबदार आहे. त्या दिवशी जर मी सावलीकडे हट्ट केला नसता तर हे सगळं घडलंच नसतं देवा. सावली कधीच या घरातनं बाहेर गेली नसते, पण देवा तुझ्याच कृपेने ती परत या घरात आली आणि नशिबाने ओवी आणि तिचं नातं सुद्धा घट्ट होत आहे. तेव्हा खरं सांगू का, सावलीचं व्यंकटेश बरोबर लग्न झालंय, पण ते फक्त कागदोपत्री असं मला वाटतं. ती तिच्या लग्नात तिच्या संसारात सुखी नाही वाटत, आनंदात नाही दिसत. आणि सारंगचा तर प्रश्नच नाही. सारंगचं सावलीवर प्रेम होतं आहे आणि कायम राहणार आहे. सारंग आणि सावलीमधला एकमेव दुवा म्हणजे ओवी. आणि हा दुवा जर भक्कम करायचा असेल ना तर सावलीला हे गाण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळणं खूप गरजेचं आहे. कारण तिची कला आणि तिचं संगीतच या दोघांना एकत्र आणू शकतं. देवा माझी मनापासून इच्छा आहे की सावलीला तिचं प्रेम तिचा संसार परत मिळावा, बस. तीन वाजले. टेंडर 2 वाजता ओपन होणार होते ना, मग इतका उशीर का होतोय? एक सांगून ठेवते, कुठल्याही परिस्थितीत हे कॉन्ट्रॅक्ट सावलीला मिळता कामा नये. ते मलाच मिळायला हवं. एवढे पैसे मोजलेत ना तुला, मग आता कर काहीतरी. मॅम तुम्ही टेन्शन नका घेऊ, कदाचित टेक्निकली वेळ लागत असेल. फोन करून विचारा ना काय प्रॉब्लेम आहे ते. हो हो, मी लगेच फोन लावतो. हॅलो, निकाल का नाही लागलाय अजून? नक्की काय झालंय? हो हो ठीक आहे ठीक आहे. काय म्हणाले ते? मॅम बातमी कन्फर्म आहे, सावलीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाहीये. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. सावलीला नाही मिळालंय म्हणजे मलाच मिळणार. मॅडम हॅलो भैरवी बोल. इतका वेळ का लागला तुला फोन करायला? हा, निकाल काय लागला आधी सांग मला. तुझी मैत्रीण तू दिलेल्या परीक्षेत पास झाली. सावलीला हे टेंडर मिळालेलं नाहीये अँड आय प्रॉमिस यू तिला ते मिळणार सुद्धा नाही. शाबास, हेच हवं होतं मला. पण लक्षात ठेव भैरवी, ही फक्त आपली पहिली पायरी आहे. पण ह्याच्यावरून असं समजू नकोस की मी तुला माफ केलंय किंवा तुझ्याबरोबर मी हात मिळवणी केली आहे. असं काहीच नाहीये. मला फक्त सावलीची हार बघायची होती म्हणून तुझी साथ दिली मी. तिलोत्तमा, अगं मी तुला थँक्यू म्हणण्यासाठी फोन केलाय. आणि थँक्यू यासाठी की तू मला सावलीबद्दल, या गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल आणि या टेंडरबद्दल वेळीच सांगितलंस. आणि तुझ्यामुळे सावलीला हरवण्याची पुन्हा एक संधी माझ्याकडे चालून आली. आणि त्या संधीचं मी सोनं केलंय. तुझा विश्वास बसेपर्यंत आणि तुझा विश्वास बसल्यानंतरही मी सावलीला पुन्हा 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 हरवणार आहे. बघ, आता या कार्यक्रमाच्या आसपास सुद्धा या सावलीचं नाव मी फिरकू देणार नाही. आय प्रॉमिस. हे शक्यच नाही. होईला न्याय मिळालाच पाहिजे. अरे अबीर शांत हो. आजोबा काय म्हणले ऐकलंस ना तू? विठुरायाच्या मनात आपल्यासाठी काहीतरी चांगलं असेल तो आपलं कधीच काही वाईट होऊन देणार नाही. अगं ओवी, पण तू आपल्यावर अन्याय करत असतो ना ग. अबीर बाळा, तुझी परीक्षा आहे ना, म्हणून तुझा अभ्यास घ्यायला विठुरायाने मला इथे थांबवलं असेल. पण आई, तू गेले तरी काय होत असतं मग? तुम्ही सुपरहिरो तर असतात ना, ते घेतील माझा अभ्यास, मी करेल. एवढं पण कळत नाही का विठ्ठलाला? ए, विठुरायाला उगाच दोष नको देऊस. पण हे बरोबर नसतं ना ग आई. ए अबीर ऐक,
हे बघ, जर हे टेंडर आपल्याला नाही मिळालं ना, ओवीच्या गाण्याचा कार्यक्रम आपण करूया. मी इन्व्हाइट करतो सगळ्यांना. पण सारंग, पंढरीची वारी आणि विठुरायासमोर गाणं गाण्याचा योग जो होता तो चुकलाच ना आता. काय करणार आता? ओवी, चल येतो आम्ही. चल. परत अननोन नंबर आहे. अगं आई उचल ना गं, त्यांचाच फोन असेल. मगाशी वेग आला होता पण आता त्यांचा असेल, उचल. मला नाही वाटत आहे. 3 वाजून गेले आहेत. थांब थांब, मी घेतो. हॅलो, सावली मॅडम बोलताय का? हो आहे ना. नाही पण तुम्ही मला निरोप देऊ शकता, काही हरकत नाही. सोद पंढरी या कार्यक्रमाचं टेंडर सावली मॅडम यांना मिळालंय, हेच सांगायचं होतं. अच्छा. नाही, काहीच हरकत नाही. हा, पण तुम्ही फोन करून कळवलं त्याबद्दल धन्यवाद. हो. आजोबा कोणाचा असतो फोन, काय म्हणाले ते? आयोजकांचाच फोन होता, टेंडर नाही मिळाला. वाटलेलंच मला. दुसऱ्या कोणालाच नाही मिळालं. म्हणजे दुसऱ्या कोणालाच मिळालं नाही, कारण ते टेंडर स्वर सावली गुरुकुलला मिळालं. तुम्ही दोघी उद्या पंढरीला जाताय. काय ग, दारापाशी काय होतीस? वाट बघतेस कोणाची? हाय, ओवी आणि सारंगची वाट बघते. तुम्हाला माहितीये ना आजचा दिवस त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे तो. का आज काही खास आहे का? आई तुम्ही विसरलात का? आज त्या ऍप्लिकेशनचा निकाल लागणार आहे. ओ अच्छा 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 अच्छा. हा. ओवीला जर ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना तर तिला पंढरपूरच्या वारीत मुख्य स्टेजवर गाण्याची संधी मिळणार आहे. बघूया ना संधी कशी मिळते ते. छान. नाही म्हणजे ओवी सुद्धा आता स्टेजवरती गायला लागेल ना. छान, खूप आनंद झालाय मला. म्हणजे काय? किती वेळ झाला मी तुमच्या दोघांची वाट बघते. काय झालं? पंढरपूरला जायची तयारी करायची ना? बोल ना ओवी, सारंग सांग ना काय झालंय. काकू कॉन्ट्रॅक्ट नाही मिळाला. काय? नाही मिळालं कॉन्ट्रॅक्ट? कसं शक्य आहे? सारंगी खरं बोलतेय का? सारंग मी काय विचारते? हा खरंय, कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं. कॅन्सल. प्रत्येकाच्या नशिबात यश असतंच असं नाही ना. आणि आता माझ्या वाकड्यात गेलेल्या लोकांचं नशीब मी ठरवणार आहे. का हसतेस का? फसवतेस ना मला लबाड. इकडे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू काकू, मिळालाय कॉन्ट्रॅक्ट. आम्ही जाणार वारीला. किती घाबरले होते मी. मला वाटलं खरंच काहीतरी गडबड झाली. बाबाला ऍक्टिंग करताच येत नाही. तर मी तुझी दृष्ट काढते. आई थँक्यू सो मच. का? तुम्ही तिला सकाळी आशीर्वाद दिला होतात ना, म्हणून हे सगळं शक्य झालं. हा हो ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. छान छान. चल पटकन मी तुझी दृष्ट करते. खूप मोठा मान मिळालाय तुला आज.